ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विरोध करणाऱ्यांचा ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी वामनराव भदे, राजेंद्र कोथिंबिरे, प्रसाद गाडेकर, बंडू कोथिंबिरे, आकाश वारे, संजय बेदरे, एकनाथ खेडकर, आदिनाथ दहीफळे, नवनाथ खेडकर आदी उपस्थित होते। राज्यातील ओबीसींसाठी काम करणाऱ्या भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची दिल्लीमधून चर्चा होती, परंतु काही लोकांनी या ओबीसी नेत्याला विरोध दर्शवणे ही निषेधार्ह बाब आहे, असे यावेळी बोलताना माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर म्हणाले। जे लोक या प्रवृत्ती मागे आहेत त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहेत। आम्ही सर्व ओबीसी नेते या घटनेचा निषेध करून छगन भुजबळ यांच्या मागे उभे आहोत आणि राज्यभर या घटनेचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा यावेळी दिलीप खेडकर यांनी दिला। यावेळी नगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी ओबीसी नेते भुजबळ यांच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्यांचा तीव्र निषेध करून या निवडणुकीतून ओबीसींची ताकद दाखवून देऊ असे सांगितले। मी वामन भाऊ भदे। या ठिकाणी आपण काल बघितलं की पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ साहेब यांनी त्या ठिकाणी नाशिकमधून उमेदवारी माघारी घेतलेली आहे। पण या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर नाशिकमध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला होता आणि ओबीसी समाज असेल, बहुजन समाज असेल, ह्या सगळ्यांना वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे होते। परंतु या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एक प्रकाशाने जाणवतं की भुजबळ साहेब जर त्या ठिकाणी उभे राहिले असते आणि नाशिकमध्ये त्या ठिकाणी खासदार झाले असते तर नाशिकचा परिपूर्ण विकास करायचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालं असतं। आणि या सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणून ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव ह्या ठिकाणी पाण्यामध्ये देव घालून थांबला होता की भुजबळ साहेबांना उमेदवारी भेटावं। परंतु भुजबळ साहेबांना उमेदवारी न भेटल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझा बहुजन समाज, माझा ओबीसी समाज, माझा हा समाज हा पूर्ण या ठिकाणी निराश झालेला आहे। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तमाम समय या ठिकाणी ओबीसी बांधव जमा झालेलो आहोत। कदाचित जर उमेदवारी या ठिकाणी झाली असती आणि त्या ठिकाणी भुजबळ साहेबांचा विजय हा नक्कीच होता, म्हणून नाशिक शहर, नाशिक जिल्हा हा विकासापासून वंचित राहिलाय अशा ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं। मी नवनाथ खेडकर, शेवगाव। हमेशा प्रत्येक वेळी राजकारण असेल, अंतर्गत काही छोटे मोठे कला असतील, प्रत्येक वेळी ओबीसीलाच टार्गेट केलं जातं। जसं की आता भुजबळ साहेबांना खूप मोठ्या प्रमाणात आणि जबरदस्त असं टार्गेट केलं आहे, जेणेकरून ते आम्हाला थोड्याशा भावना बोलायला अनावर होत आहेत। आणि अशा पद्धतीचं कुठल्याही माणसाने जाणून बुजून ओबीसीवर टार्गेट करू नये अशी सर्वच आम्हा लोकांची इच्छा आहे। आणि आज ज्या भावनेने आम्ही आलो तर आम्ही जाहीर निषेध करतोय की छगन भुजबळ साहेबांना तिकीट भेटणं गरजेचं होतं आणि ते द्यायलाच पाहिजे होतं। ओबीसीचे सर्वमान्य नेते भुजबळ साहेब यांनी ओबीसीसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत। त्यांच्या वयाचा विचार न करता ओबीसीवर जो काही अन्याय होत होता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी मेळावे घेऊन ओबीसींना त्यांनी आधार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यामुळं सर्व ओबीसी एकत्र त्या ठिकाणी आलेला आहे। परंतु आम्हाला जी काही बातमी समजली की भुजबळ साहेबांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार होती, तर ती अनेक दिवसापासून देणार अशा पद्धतीने आम्ही ऐकत होतो, परंतु ती दिली जात नव्हती। ती देऊ नये म्हणून अनेक याच्यामध्ये मराठा समाजाने सुद्धा झुंडशाही दाखवून त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांचे जे दुसरे पक्ष सहकारी होते तर त्यांनी सुद्धा भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी ओबीसीचे नेते असूनही ती जागा सोडण्यासाठी नानू करत होते, जागा सोडली नाही। आणि याला वैतागून भुजबळ साहेबांनी मी यापुढे लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवणार नाही असं जाहीर केलं। परंतु त्यांच्या मना हे जाहीर करत असताना त्यांच्या एक जे मनामधले जे काही हावभाव होते किंवा चेहऱ्यावरचे हावभाव होते तर ते अत्यंत नाराज असल्याचं दिसत होतं। आणि ते नाराज झाल्यामुळं आम्हा सर्व ओबीसी बांधवांना आत्मक्लेश झालेला आहे, आम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे। आणि हे आमच्या ज्या काही भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलोत। आणि ह्या ज्या काही भुजबळ साहेबांना त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आहेत, त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या प्रवृत्ती आहेत आणि त्यांना माघार लावण्यासाठी
ज्यांनी त्या ठिकाणी दडपण टाकलेलं आहे, अशा सर्व प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी उपस्थित झालो होतो आणि आम्ही सर्वांनी या प्रवृत्तीचा या ठिकाणी मनापासून निषेध केलेला आहे. एकच पर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो. ओबीसी एकजुटीचा विजय असो. एक ओबीसी लाख ओबीसी. एक ओबीसी लाख ओबीसी. भुजबळ साहेबांचा विजय असो. भुजबळ साहेबांचा विजय असो. भुजबळ साहेबांना त्रास देणाऱ्या झुंडशाहीचा विजय असो. भुजबळ साहेबांना त्रास देणाऱ्या झुंडशाहीचा विजय असो. भुजबळ साहेबांचा अपमान करणाऱ्या सर्व प्रवृत्तीचा निषेध असो. भुजबळ साहेबांचा तिकीट कापणाऱ्या, त्यांना जाणून माघार घेणाऱ्या लावणाऱ्या सर्व प्रवृत्तीचा निषेध असो. निषेध असो. निषेध असो. निषेध असो. निषेध. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.